नमस्कार, मी श्रीमती अर्चना जाधव, सहशिक्षिका जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर रांजणगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. सर्वप्रथम आपणा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. 1948 मध्ये या दिवशी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही 3 संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल 6 पिढ्यांपासून निजाम वंशांचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा दिवस मराठवाड्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाड्यावर तेव्हा निजामाची राजवट होती. निजामाच्या राजवटीचा विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्य चळवळ उभारली. स्वामी रामानंद तीर्थ हे या लढ्यातील प्रमुख नेते होते. मराठवाड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता. आम्हाला भारतामध्ये विलीन करा ही एकच मागणी त्यांची निजामाकडे होती. पण निजामाला ही मागणी मान्य नव्हती. निजामाचा सेनापती कासिम रिझवी यांनी मुस्लिम स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती केली. त्याने उभारलेले सैन्य हे रझाकार म्हणून ओळखले जात असे. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखेर लष्करी कारवाईचे आदेश देत मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता केली. मराठवाड्यासह संपूर्ण निजाम संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतामध्ये विलीन झाले. त्याचे स्मरण म्हणून आजचा हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. मराठवाडा मुक्तीसंग्राम धर्मनिरपेक्ष होता. उघड कार्य करणारे काही स्वातंत्र्य सेनानी होते, तर काही भूमिगत राहून कार्य करणारे होते. या संग्रामात अनेक ग्रामीण स्त्रियांचे विशेष योगदान राहिले. त्यापैकी ईट तालुका भूम येथील वीर महिला गोदावरी किसनराव टेके यांचे नाव प्रथम घेता येईल. त्याचबरोबर तुळजापूरकडील नांदगावच्या सांबाबाई धनगर, पुंजाबाई बुजुर्गे, औरंगाबादकडील कोंडलवाडीच्या बाळूबाई गंगुलाल, नांदेडच्या लक्ष्मीबाई मयेकर, नागवाबाई आंबेसंगे अशा या वीर स्त्रिया रझाकारांच्या गोळीबारात हुतात्म्या झाल्या. सिल्लोड तालुक्यातील रुक्मिणीबाई कोरडे यांनी जंगलतोड वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतला. 2 वेळा तुरुंगवास भोगला. नंतर सुटका झाल्यावरही भूमिगत राहून कार्य केले. वाईच्या गीताबाई चारठाणकर यांना शस्त्रे आणताना अटक झाली व नंतर सुटल्यावर भूमिगत राहून कार्य केले. अशा या धडाडीच्या वीरांगना. गोविंदभाई श्रॉफ हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक म्हणून गणले जात. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी मराठवाड्यातील व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्ती लढ्याचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम
मद्रास विद्यापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले, परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू केले. हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्य निर्माण करावीत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाड्याच्या विकास प्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या 2 क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाई इत्यादी शिक्षण संस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाड्यासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला व त्यात यश संपादन केले. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वे ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.